आयुष्य कंठत असताना आपला अनेक लोकांशी संपर्क येतो. बरे वाईट अनुभव आपणास येत असतात आणि बहुतेक अनुभवाच्या आधारे इतर माणसांबद्दल कोणी चांगले बोलताना दिसत नाही. बहुतेक माणसे किंवा सर्वच माणसे हे वाईट आहेत, स्वार्थी आहेत, कपटी आहेत, असेच आपणास वाटत असते आणि प्रत्येकच मनुष्य अशा प्रकारचे विधाने सर्रासपणे करत असतो. मग प्रश्न असा पडतो की या जगामध्ये चांगले माणसे नाहीतच का? कुणाचेच जर कुणाबद्दल चांगले मत नसेल, प्रत्येकजण फक्त स्वतःला चांगला समजत असेल आणि इतरांच्या चुका काढत असेल, इतरांना दोष देत असेल, हे कलियुग आहे, असेच चालणार आहे असे बोलून तो मोकळा होत असेल, अशा प्रकारे सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. एखादा व्यक्ती जरी तो खरोखरच चांगला असला तरीही त्याच्या चांगलेपणावर देखील संशय घेतला जातो. मला असे वाटते की खरंच कुणीच चांगलं नसेल का? आपण जसे आहोत तसेच आपणास इतरांच्या बाबतीत वाटत असावे असे मला वाटते. पूर्वी वाईट वर्तनाची बातमी असायची, आता तर कोणी चांगले वर्तन केले की बातमी होते. खरोखर माणसे इतकी वाईट आहेत का? आपणास फक्त वाईटच अनुभव येतात का? आपण स्वतः कसे आहोत याचा आपण कधी विचार केला का? आपल्या संपर्कातील प्रत्येक माणूस खूप चांगला असतोच असे नाही, परंतु कुणीच चांगला नसतो असेही नाही. रोजच्या संपर्कामध्ये मग तो पेपरवाला असेल, भाजीवाला असेल, एखाद्या बसचा चालक असेल किंवा एखादा प्रवासी असेल, कोणी अनोळखी व्यक्ती असेल, शाळा कॉलेजमधील शिक्षक असोत, एखादा राजकीय नेता असेल, कोणी शेजारी असेल, या लोकांमध्ये असे निश्चितपणे खूप चांगले लोक असतात की जे खूप माणुसकीचे असतात, मदत करणारे असतात, आपणास समजून घेणारे असतात, योग्य सल्ला देणारे असतात. जर आपणास इतके सर्व चांगले माणसं जर मिळत असतील आणि अनेक चांगले अनुभव जर येत असतील, तर आपण त्याही लोकांचा आदर केला पाहिजे, त्यांचाही उल्लेख केला पाहिजे. कारण आपण वाईट अनुभवाबद्दल तो ओरडत राहतो, परंतु आपल्याशी जे लोक चांगले वागतात त्यांचा मात्र आपण दुराव्याने देखील उल्लेख करत नाही. जोपर्यंत आपण चांगल्या लोकांच्या चांगलेपणाची कदर करत नाही, त्यांचा आदर करत नाही आणि त्यांचा उल्लेख करत नाही, तोपर्यंत चांगली माणसे अजून वाढण्याची शक्यता कमी आहे. आपण नेहमी आपल्याशी ज्याने चुकीचे वागलेलं आहे किंवा आपल्याला त्रास होईल असे वर्तन ज्याने केलेलं आहे, आपल्याला ज्याने लुबाडलेले आहे, फसवलेले आहे, दुखवलेले आहे, अशा लोकांबद्दल आपण बोलत राहतो. परंतु या उलट ज्याने आपली मदत केलेली आहे, ज्यांनी आपल्याला हसवलेलं आहे, ज्यांनी आपल्याला सुख दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला योग्य असा सल्ला दिलेला आहे, आपली जपणूक केलेली आहे, आपला आदर केलेला आहे, अशा कितीतरी लोकांबद्दल आपण कधीच बोलत नाही आणि कदाचित त्यामुळेच आपल्याला सर्वत्र वाईट माणसे दिसतात. मी स्वतः असं अनुभवलेलं आहे. एखादा शेतावर काम करणारा नोकर असो, एखाद्या दुकानावर काम करणारा कोणी नोकर असो, किंवा पेट्रोल पंप किंवा गॅरेजवर काम करणारा कोणी कामगार असो, किंवा एखाद्या शाळेतील एखादा शिक्षक असो, कुणीही व्यक्ती असा असू शकतो
की तो फार गुणी असू शकतो. जो व्यक्ती ज्या ठिकाणी गुणवान असेल त्या प्रत्येक व्यक्तीची नोंद आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. त्याच्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे आणि त्याच्या चांगलेपणाचा उल्लेख देखील आपण यथायोग्य केला पाहिजे. कारण वाईटांना वाईट तर सर्वच म्हणतात, परंतु चांगल्या माणसाला चांगले म्हणण्याचे देखील औदार्य आपण दाखवले पाहिजे, इतकेच.